अगं ऐक ना पायल. बोला ना बाबा. अगं मी म्हणलं होतं लगीन करून टाका तुझं. बाबा हा. मी किती वेळा सांगितले हो तुम्हाला. अहो माझं शिक्षण अजून कंप्लीट नाही झालेलं. मला शिक्षण कंप्लीट करायचंय. एवढी कशाची घाई आहे तुम्हाला माझ्या लग्नाची? आता चांगल्या घरचं पोरगा आलं. आणि योग्य वेळेत पोरीचं लग्न केलं ना आई बाबाचं वजन कमी होतं बघ. म्हणजे तुमच्यावर ओझ आहे का मी? वजन तसं नाही नाही. ग ते. मग? तसं नव्हतं त्यांचं बोलण्याचा अर्थ. म्हणजे आता वयात लग्न केलं, ज्याच्या वयात लग्न करायला पाहिजे ना. आणि पोरगी मग काचेचं भांड असतं ना मला. आता तुझं लग्नाचं वय झालं, तुझ्या बरोबरीच्या पोरींचे लग्न झाले पाहिजे. अगं आई पण शिकते ना मी अजून. इकडे बघ. इथं बस, इकडे इथं बस. काय? तू शिकते ते बरोबर आहे, पण 4 वर्षांनी बी करायचंच आहे लग्न, आज बी करायचंच आहे. चांगल्या घरचं स्थळ आलंय, मी तुला तेच समजून सांगते. लय उलगडा करून नाही सांगता येत, तू समजून घ्या आम्हाला. तुम्ही विचारलं का 4 ठिकाणी नक्की का तो चांगल्या घरचा आहे का नाही? चौकशी केली, तुझ्यापेक्षा तुझी काळजी आम्हाला जास्त आहे बाई. बाई मुलगी आहे काचेचं भांड आहे आणि आम्हाला तुझी काळजी आहे का नाही. आमची मुलगी चांगलं झालं पाहिजे ना. चांगलं असलं तरच हा म्हणू, नसलं चांगलं तर आपण नाही म्हणू ना. पण पाहुण्यांना बोलवलं पाहिजे ना. आणि राहिली गोष्ट शिक्षणाची, हे तुझं शेवटचं वर्ष आहे. परीक्षातून सासरी जाऊन मी परीक्षा देऊ शकते. हा त्यांना तसं बांधून घेऊ आपण. हा आणि जर नाही त्यांनी मला परीक्षा देऊ दिली, नाही पुढचं शिकू दिलं, ते मग म्हणले ना, त्यांना बांधून घेऊ आपण. आधीच लग्न जमवताना सगळं ठरवून घ्यायचं, तरच लग्न करायचं. नाही करायचं नाही. तुम्हाला माहितीये ना माणसं असंच म्हणतात शिकवू शिकवू आणि नाही शिकवत. नाही ग, शिकवते ते. सगळी सारखी आहेत का? पाची बोट सारखी का आपली? मग असं आहे ना. पण चांगलं घरचं स्थळ चांगले वाटतं. माणसं आहे ते, सुशिक्षित आहे. शिक्षणाचं महत्व त्यांना माहिती आहे बाळा. हा सुशिक्षित घराणे सगळं. बरं चालेल बघा, तुम्ही म्हणताय तसं. तुमच्या शब्दाच्या काही पुढे नाहीये मी. बाई पाहुणे यायचा वेळ झालाय आता. तुम्ही आज जा मी पुसून बघा घेते. तू जा. आणि बघ काय करायचं. हे पुसल्यानं आणि आवरून घ्या चालेल. बघा. हो, हो. मेकअप व्यवस्थित करू. हो. हा हा पुसून. चालतं. तुम्ही तयार लागा. हा मी येतो ना बाजार घेऊन. पोरगना नुसतं शिकलंय, काम नाही, धंदा नाही. कर कुठं निघाला? येतो बाहेर जाऊन जरा. आता तुला सांगितलं ना पोरगी पाहायला जायचं म्हणून तुला. पोरगी पाहायला जायचं काय? मग पण चांगली आहे का पोरगी काय? अरे ते आता तुला बायको करायला म्हणलं, तू जा बघ. बर मी काय करतो, 2-4 जोडीदार नेतो. नाही 25 घेऊन जा. मग किती नेऊ? काय धंदा, एखादं पोरग ठीक आहे बरोबर. ठीक आहे, 1 जण नेतो. आणि तिथं जास्त काही लय हे ना करू, आपलं नीट नाटक जा जरा. काय बोलायचं तिथे जाऊन, काय म्हणायचं त्यांना विचारायचं. काय नाव गाव विचारायचं. तू फक्त पाहून ये, पसंत झाली ना मग बाकीच्या चौकशा मी करतो. सांगा मला नाही तर कुठे पुढल्या जायचं. बाळा नका आणू लय. असंच पाहिजे तसंच पाहिजे काहीतरी नाही, काय नाही. कर. पाहिल्यानंतर मी सांगेन तुम्हाला आल्यावर परत. चालते, जा घेऊन एखादं पोरग. ठीक, चालतो. चल. आणि तिकडून आल्यावर राहणार येशील काय? हो चालतं, मी चाललोय राहणार. पाहुणे यायची वेळ झाली, अजून पाहुणे आलं नाही. आहे का कोणी घरात? हा या ना. राम राम पाहुणे. राम राम राम. बस ना, बस बस. थोडा वेळच लागला तुम्हाला यायला. हा थोडा पाऊस लागला रस्त्याने. हा, पाऊस आहे ना पावसामुळे. भिजला थोडं. काय चाललंय बाकी? काय नाही, व्यवस्थित आहे. त्या पावसामुळेच आता काय पेरण्या वगैरे काहीच्या राहिलेल्या काढवाळ. हा, तेच आज बापू म्हणले या पोरगी बघून. तेव्हा म्हणलं मग यावं. नाही तिला उद्या कॉलेज आहे ना, तेव्हा मग म्हणलं आपलं आज बोलून घ्यावं. हा हा हा. पायल बाळा पाणी घेऊन ये 2 ग्लास. हा पाहुणं, ही आमची मुलगी पायल. हा. ही थोरली आणि ती धाकटी. पायल हा मुलगा. पाहुणं, तुम्ही जॉबला कुठं असता? मी जॉबला होतो एका ठिकाणी, पण ते पेमेंट कमी होतं म्हणून आता दुसरा जॉब शोधते. आणि शेती किती आहे तुम्हाला? शेती आहे 1 15-20 एकर आहे. तुम्हाला काही विचारायचं असलं तर मुलीला विचारू शकता. नाव काय तुमचं? शिकते मी अजून, MSc करते. ठीक आहे, छान आहे तसं शिक्षण वगैरे. तुम्हाला काय विचारायचं असतं ते विचारा. मग आम्ही थोडा वेळ बाहेर जाऊन विचारलं तर चालेल? हो चालेल ना. चालेल. चांगलं. नाही तर आमचे
ठीक आहे, तिला विचारत चालेल. येतो मग जाऊन. हो हो. चालायचं. तू नाश्त्याचं बघ बाळा, तू ये इथं बस. ठीक आहे. हो हो. मॅडम कुठलीला आहे? मी आता 6 ला गेले. तुझं पण करायचं का लग्न? बाबा यांना सांगा मला काही लग्न बिग्न नाही करायचं. आतून मी शिकतीये. हा. असं आहे काय? हो. बघ तुला पण बघितला असता का नवरा? नको नको आता नको. बरं. अहो पाहुणं, तिला तिच्या पाया उभी करायची आम्हाला. हा का? तिला हुशार, तिला 95% मार्क येईल. तुम्ही बोला, पहिल्यांदा काय तुम्हाला विचारायचं असेल ते विचारा. काही नाही, आता आतमध्ये मी ऐकलं की तुम्ही जॉब करत नाहीयेत, पण माझी अशी म्हणजे अपेक्षा आहे एकच, की मी शिकते, मला जॉब करायचा आहे. मी आता एवढी शिकले, मला जॉब करायचाच आहे. तर मला नवरा सुद्धा म्हणजे जॉबवालाच पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय की म्हणजे शेती वगैरे आहे भरपूर, शेती आहे. पण मग तुम्ही नक्की जॉब करणार आहे की शेती करणार? मला शेतीमध्ये इंटरेस्ट आहे, पण मी जॉबच करणार आहे. पाहतोय चांगली नोकरी एखादी. बघा, मग तुम्ही जर जॉब करणार असाल तर ह्या लग्नाला काहीच हरकत नाहीये. कारण मी पहिल्यांदाच तसं आई वडिलांना सांगितलेलं आहे माझ्या, म्हणजे त्यांच्या शब्दापुढे तर नाहीच आहे मी तशी. मग तुम्ही जर जॉब करणार असाल तर मग माझी काहीच हरकत नाही हो, लग्नाला. नाही जॉब मी पहिला पण करत होतो, पण तिथे पेमेंट कमी असल्यामुळं मग आता थोडं शेतीकडे लक्ष देतो आणि त्यातून आता जॉब शोधतोय मी चांगल्या पद्धतीचा, म्हणजे पेमेंट जास्त असेल तिथे, नाही का. पण हे बघा, आता तुम्ही म्हणताय जॉब पाहतोय वगैरे, ते ठीक आहे, पण पुढे जाऊन असं नको व्हायला. म्हणजे तुम्ही म्हणाल की आता जॉब तर काही मिळत नाहीये, मग आपण शेतीच करू. मी तर काही करू शकत नाही, कारण घरी जरी आमच्या शेती असली तरी माझं शिक्षण एवढं झालंय म्हणून मी जॉबच करणार आहे. मग तुम्ही जर मला शेतीत लावलं तर? नाही नाही, असं नाही होणार, मी जॉबच करणार पुढे जाऊन. बरं ठीक आहे, चालेल मग. हो चला, नाश्त्याचं बनलं असेल, हो जाऊ आपण. होच. काय व्हायचे बाळा तुला? डॉक्टर. अरे हो, तर छान. आले का तुम्ही? हो, जाऊन आलो, बोललो आता. झाली का तुमची पसंती? विचारा. बाबा, तसं पसंत आहे मला. मी त्यांना जी माझी अट आहे ती सांगितली. तुम्हाला पसंत आहे ना? हो, त्यांनी सांगितलं ते मी त्यांना पण सांगितलं, त्या पद्धतीनेच होईल. मग आम्ही येतो एक दिवस तिकडं, हो या ना, नक्की. आणि मग तुमच्या वडिलांबरोबर बोलतो. हो बोला. बोलणी चालणं बॉल बरंच काम असतं ते लग्नाचं ना. हो हो चालेल. मग ते सगळं बसून करू आपण. हा, एकदा आमच्या बापूंबरोबर बोलून घ्या. अगं पोहे झाले का? चल चल चल. येतो का पुण्याला? काय नाही रे, शेती पलटिंग काय पुण्याला येऊन करतो. चल ना पुण्याला. नको रे, इथं शेती मोकारची. अरे पगार बिगार लय भारी, चल. काय नाही. पण याला पेमेंट किती आहे तुम्हाला आता? ₹1,00,000 पगार आहे मला. बघ अजून 4 महिने नाही झाले, याला नाही आलेले. ₹65,000 पगार आहे. अजून 2-3 महिने टिकला ना, ₹1,00,000 मालक झाला डायरेक्ट. बघ मग तुला काय करायचं लवकर आत्ताच सांग. नाही आपली शेती आहे, गावात आपण शेतीच करणार आहे. काय चाललंय मित्रांनो? काय संदीप शेठ, काय चाललंय? काय चालायचं बरं आहे. काय आता लग्न झाले राव, लग्न नाही बोलावलं, काय नाही. लग्नाला बोलावलं नाही म्हणजे काय, लग्न थोडं गाईच झाले थोडं, काय ते आमच्या बापूंच्या मनावी. हा? अरे काय ते लग्नाला नाही बोलवलं म्हणतो. आता तुम्ही पुण्याला जॉबला, आता तुम्हाला फोन केला असतं तुम्ही आले असते का माझ्या एका दिवसात लग्नाला? तुम्हाला लाख 1.5 लाख पेमेंट, आणि काय तुम्ही येतात माझ्या गरीबाच्या लग्नाला? अरे तू एक फोन तरी करायचा, लगेच आलो असतो ना लग्नाला. आलो असतो, आम्हाला काय मित्राचंच लग्न होतं, मग काय आलो असतो. मित्राच्या लग्नाला यायचं, मग कोणाच्या लग्नाला यायचं? बरं जाऊ द्या, चाल. बरं आता ऐक, लग्न तर तुझं झाले, पार्टी बिर्टीच नियोजन कर मग. मी आज आमच्या इथे हे का नाही, करू ना करू. थोडंफार पार्टीचं नियोजन करावं. अरे संध्याकाळीच लावू पार्टी नियोजन. मग जरा लवकर. तुम्ही लग्नाला नाही आले, मी पण बोलवलं नाही, त्याबद्दल तुम्हाला पार्टी. हा जरा लवकर नियोजन कर. कसं 100%. बस सुटली ना, चला चला. 2 महिने झाले लग्नाला, आणि हे करायला लावले मला. आणि लग्नाच्या आधी तर खूप मोठ्या मोठ्या बाता केल्या होत्या का जॉबच करणार आहे. येऊ द्या आता. आज आहे ना, काही झालं ना तरी मी बोलूनच राहणार आहे. वैताग आलाय पर्याचा मला. हे काय झालं, बनबन लावली? काय बनबन लावली म्हणजे? काय झालं काय? मी तुम्हाला सांगितलं होतं ना लग्नाच्या आधी की हे सगळं मला जमत नाही, तर मला शिकवून ठेवलं का? तर मला जॉब करता यायचं नाही म्हणून, बरोबर ना? अरे. आणि तुम्ही काय म्हणले होते, मी जॉब बघतो.
मग कुठं तुला बघितला जॉब? एवढं काय झालं? 2 गाया नाही तर तू एवढी वैतागायला लागली, झालं काय त्याच्यामध्ये एवढं? पण मी लग्नाच्या आधी सांगितलं होतं ना. मग सांगितलं. मेन गोष्ट माझी अट काय होती हा. की तुम्ही जर जॉब करणार असाल तरच मी लग्न करणार होते. आणि तुम्ही काय म्हणले होते? मी बघतोय ना जॉब, बघतोय ना जॉब. अरे पण एवढं काय झालं वैतागायला तुला? हा, वैतागायला काय झालं म्हणजे मला हे सगळं काहीच येत नव्हतं काम, तर तुम्ही मला हे काम शिकवलं. अरे आम्ही शेतकरी माणसं, हळूहळू सगळ्या गोष्टींची सवय होईल तुला. जॉब पेक्षा तरी चांगलेच आहे. हे चांगलंय का? मग मग तुमच्या जॉबचं काय झालं? अरे जॉबचं झालं म्हणजे काय? जॉबचं आज ना उद्या होणारच आहे. मी पाहणारच आहे. 15-20 हजारात काय होते जॉबचं? पाहू पुढे जाऊन 60-65 हजार रुपये भेटले तर आपलं भागन ना काहीतरी. कोणाला भेटणार आहे 15-20 हजार? तुम्हाला भेटणार आहेत, हो. मला नाही. मी एवढी शिकलेली आहे चांगली, मला कसंही करून 50-1 हजार रुपये स्टार्टिंगला भेटणार आहे. पण नाही, तुम्हाला मला हेच चेन उचलायला लावायचंय. मी तुम्हाला ना एकदा शेवटचं सांगते, तुम्हाला जर जॉब नसेल ना करायचा तर मला पण हे काम नाही करायचं. अरे बापरे, बाई एका भोकाडी एवढा वैतागायला लागली. जाऊ दे आता, बापूंना सांग तुम्ही. पाऊस आला आता आहे ना, पेरापेरी करावं लागेल. ए बा ए काय झालं म्हणायचं या पुरीला? हं? अरे काय त्याला बोलला, खवळला, भांडला का तिच्या संग? काय नाही, ती कामावरून तन करते, बाकी काय दुसरे. तुला बॉम्बलाच फिरवतो, मग तुला नाही करू लागायचं मग तिथं. काय 2 गाया नाही बापू, काय त्याच्यावरून एवढे अरे जॉब ते जॉब पण लावणार. जा ना, लाज वाटते काय करायची? नाही होत त्या पुरीच्यानं. काय शिकल्या सवारलेली लेकरू, मग थोडं समजून घे ना. दोघांनी केल्यावर मग काय असतं, दोघांनी केल्यावर थोडस तिला बी बरं वाटत. बापू हे जॉब वाले नकोच होतं आपल्याला, उगाच गळ्यात घाल. अरे एक तर पुरी भेटाना, आता ती लेकरू झालं तयार, तिला बी वाटला नवरा जॉबला लागेल म्हणून ती तयार झाली. मग आता तुझ्या डोक्यात आहेच का नाही जॉबचं? जॉब पाहतोय पण आता जॉब काय 15-20 हजाराच्या पुढे जॉबच भेटते नाही. मग आता काय करणार सांगा? पायल ए बेटा ये बस. चिडचिड होती ना. बाबा, आता तुम्हीच मला सांगा, मी लग्नाच्या आधी काय सांगितलं होतं? मला जॉब करायचाय आणि मला नवरा पण जॉब व्हायला पाहिजे. मी किती वेळा ह्यांना म्हटलं तुम्ही जॉब बघा, जॉब बघा, पण मला ना त्यांच्याशी इच्छाच वाटत नाही जॉब करायची. काय ते तुम्हीच आता त्यांना एकदा विचार. तिला कामाला लावतो, तू गावात जाऊन बसतो. अरे कुठतरी खूप जाहिराती असतात पेपरला, कुठतरी भरावा, त्या एखादा फॉर्म भरावा, कुठतरी चौकशी करावा. तुझे काही मित्र आहेत पुण्यात, त्यांना म्हणावा. करतोय चौकशी बापू. काय होतं, आता नवीन लग्न झालं, गेलो मित्रांच्या, थोडं बसलो, मग त्याच्यात थोडा वेळ जातो. पाहू हळूहळू काय होतंय बरं का. आता तुला एक बोलू का, शरीर साथ देत नाही बघ बाळा माझ्या. आता नाही होत रे. आता तुम्ही आल्यावर थोडस चला, ते आता तू करते म्हणून ठेवली ती जनावर, नाही तर हे पण नाही पाहत. मग आता मला नाही होत वडत. बाबा, पण मला काय म्हणायचंय, मला शेतातलं काहीच येत नव्हतं, जनावरांचं काहीच येत नव्हतं, तरी मी शिकले. का तर तुम्हाला होत नाही म्हणून. पण आता एवढे दिवस करते ना मी, आणि मला नाहीच करायचंय जनावरांचं. तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना कोणीतरी माणसं लावा या सगळ्या कामाला प्लीज. आणि मला आहे ना जॉबच करायचंय. मग माझ्या तुकड्या पाण्याचं काय? मग तुम्ही पुण्याला गेले बापू, त्यासाठीच मी हिला सांगतोय. बाबा, मी काय म्हणते, मला चांगलं पेमेंट भेटेल, आपण आहे ना कोणीतरी बघू सगळं घरकाम करायला, आणि मग आपण पगार देत जाऊ त्यांना. हो, आता ते समजा शेतीचं हे होईल इथं गडी ठेवून. बाबा, मला मान्य आहे तो सगळ्या गोष्टी, की तुमचं शरीर साथ देत नाही, तुम्हाला आता काही होत नाही. पण मी काय म्हणते, आपण असं केलं तर, आपण हे 2च गाय आहेत ह्या विकू, आणि शेती आहे ना मग त्यांनी करायला देऊ, आणि तुम्ही आहे ना आमच्या सोबत पुण्याला चला, तिथे निवांत राहा, काहीच टेन्शन नाही. आणि तुम्हाला जर आठवण आलीच गावची तर आठवड्यातनं 1-2 वेळा येत जा, किंवा 2-4 आठवड्यातनं एकदा येत जा. ऐक, हाय लेकराची इच्छा तर मग जात तिला घेऊन. दोघांनी जॉब जर केला ना तर मी म्हणतो सुरुवातीला काय समजा 25, 30, 40 भेटेल, पण तेच दोघांची समजा 25-25 भेटले तर 50 होणार. वाढता वाढता वाढेल पेमेंट. तुला लाखभर होईल, तिला लाखभर होईल. ते झालं बापू, पण तिकडे गेल्यावर तुम्ही आहे इथं समजा मिटवायला, तिकडे गेलो या बाईने परत काय केलं नाही राडा म्हणजे अरे, बरं. एवढं मी काय सांगितलंय त्यांना, की तुम्ही पण आमच्या बरोबर चला, मग ते इथं कशाला राहतील ना.
कुणी लेकरू नाही भांडणार ते यार. मग आता इथं घेते ना काळजी आल्यापासून. माझी काळजी कोण घेते? जेवण चहा पाणी सगळं तीच पाहते का नाही? जायचं तुम्हाला ना आता मस्त तर जायचं राहायचं, फक्त भांडणं करू नका. आणि मी सध्या नाही येत, कुणी येईल नाही तर गडी 2 टायमाचं त्यांच्याकडून घेईल आणि तुमची आठवण झाली मी तुमच्याकडे बस. नाही तसं नाही बाबा, आम्ही जातो, आम्ही जॉब पाहतो, लगेच जॉब भेटेल, त्याची काळजी करू नका तुम्ही. 8 दिवसात लगेच हे इथलं सगळं व्यवस्थित लावून 8 दिवसांनी तुम्ही लगेच यायचं. तुमचा अगोदर रँकिंग लागू दे मग मी येतो. नाही तर तुम्हाला काम नाही, मी तुमच्या मागे मोकर लोडणं असं नको व्हायला. नाही असं करा नाही तयारी, चला जा पावते. चला. खुश खुश. हो. जा जा. हॅलो, अरे मी काय मॅनेजर आहे का रे कंपनीचा? कामाला लाव रोजची जर अशी 10-12 जण जर कामाला लावायचे म्हणले ना तर तो कंपनीचा मालक माझ्या नावाने बोंबलं ना. काय राहू कामाला लाव, तुम्हाला काही दुसरे काम धंदे नाही का? येऊन जाऊन मला सांगता कामाला लाव. मी सुपरवायझर आहे का कंपनीचा? अरे या बसा 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 बहिणी बसा. काय काम काढलं आज? फिरायला विरायला आलते काय? बस काय नाही रे, इथं चाललंय जॉब बघायचा म्हटलं थांब आता. मला आहे ना हा मित्र आहे माझा, पुण्याला असतो, म्हणून म्हटलं त्यालाच विचारावं, म्हणून त्यासाठीच म्हटलं तुला विचारायला आलो. आहे ना मग मी कोणाला दोघांना जॉब पाहिजे का? नाही मग सध्या काय कर, सध्या माझं काहीतरी व्यवस्थित कर. एक अहो तुमचं काय भाऊजी, तुम्ही दोघांना पण जॉब बघा. म्हणजे कसं, दोघांना जॉब बघितला ना ते एक 25,000 रुपये जरी आले तरी सुद्धा भरपूर आहे सुरुवातीला. 25,000? अरे 25,000 मला काय म्हणायचं होतं निलेश, हम्म. मी तर आता तुला तर माहिती जॉब करत होतो पहिले, खूप कमी जॉब म्हणजे पेमेंट होतं. हा, आपल्याला बरोबर. थोडं पेमेंट जास्त पाहिजे, ते जेणेकरून सिटीमध्ये शहरामध्ये राहायचं म्हटलं तुला माहिती किती हा, पाहिजे पेमेंट, तेवढं. कशा पद्धतीने पाहिजे मी त्या बघतो पद्धतीने बघायचं. फोन लावून बघतो साहेबांना, थोडी मागणी जास्त ठेवतो नाही का? हा, मागणी नाही पण त्या हिशोबाने जॉब बघा, आपलं राहणं खाणं होऊन पैसे जरा थोडे हे झाले पाहिजे. चालतंय काय नाही, पण सध्या आहे ना वहिनी तुम्ही जरा थांबा. हा. आधी यांचं जरा रांकेल लागू द्या, मग त्यांच्या मागे तुम्हाला पण बघू आपण. हा बघ चालेल ना? तेवढं. चालेल, दोघांपैकी एकाला जरी लागला हा ना हा. लगेच तरी काही हरकत नाही. बरं राय पाणी सोय बी कसं काय? तिथं आता तूच करणार आहे सगळं, मला काय माहिती आता. मी राहायला तयार आहे तिथे कुठं पण. बरं भाई ना, माझ्या खोलीतून आहे ना एक कुटुंब गेलेलं आहे गावाला, मग तिथं राहायला जमन ना तुम्हाला? हो जमल ना. हो चालतंय मग. निलेश लय उपकार झाले बाबा, किती फिरतोय, रूम अरे भेटाना का जॉब भेटाना, काय उपकार सांगायचं? कशाचे? एका मित्राने मित्राला मदत केली म्हणजे ते हा उपकार ना. झाले का? बरं झालं तू बरं एक भेटला. काम करा, तुम्ही खूप दमून आलेले दिसताय, फ्रेश व्हा, चहा पाण्याचं नियोजन करतो मी. चला. हो चालते, बॅग राहू दे इथे ना. हा बॅग राहू द्या. आपला मित्र आलता संदीप, आलेला इथे जॉब साठी. संदीप का? हा जॉबला हा कुठे आहे मग? लावलं त्याला जॉबला. हा हा मग त्याला सध्या जॉबची गरज आहे, मग त्याला सध्या जॉबला लावलेलं आहे. हो आणि त्याची जी मंडळी ती सध्या घरीची. असं आहे का? चांगलं आहे ना, उलट जॉबला लावला. ऐक ना, मी काय म्हणतो, हा. संदीपची बायको मी एकदम रापचिक माल आहे बरं का? ए, काय झालं आता? तो कोण आहे तुला माहिती? तुला मित्र आहे. अरे अरे मित्र आहे, मित्राच्या मंडळी राशी न हा. तुला काय डाखाळा बिखाळा काय? तुला काय वाटतं का नाही? खाळायचं नाही. काय? दिसतीस ती भारी. अरे दिसू दे भारी, पण मित्राची मंडळीवर, मित्राची बायको सांगतोय मी तुला रे. मित्राची बायको भावाची बायको कोण? तू मित्राच्या मंडळीवर हे करतो, तुला पटतं घे थोडं. अरे जाऊ दे, सांगतोय पण ना, मी सांगतोय ना तुला. अरे पण मी पण काय तुला लगेच मी चांगलं तुला धरायला सांगतो गेलो ना. का? हे सांगतोय करणं चुकीचं फक्त. आहे. हे जे तू मनात विचार आणतो हे करतोय ना, हे खूप चुकीचं आहे तुझं पण. बरं जाऊ, चल हा? चल चहा पिऊ, चल. चल. पायल हा चल जातो जॉबला, दे डबा. डबा घ्या, पण मी काय म्हणते, तुम्ही तर जाताय जॉबला, पण मला दिवसभर घरात बोर होतो एकटीला. अरे आता हो, आता माझं लागलंय इकडून तिकडून रांकेला, तुला पण पाहतो, हळूहळू होईल सगळं ठीक. हा कधी पाहणार तुम्ही? हे बघ आता माझं झालंय का नाही, तुझं पण तसं होईल. मी काय अहो पण इथे एवढ्या मोठ्या सिटीत सांगा, कोणी ओळखीचं नाही, साधी एक मैत्रीण नाही, कोणाच्या इथे जाऊ शकत नाही, बोलायला पण कोणी नाहीये. अरे बाळा थोडा दिवस, फक्त थोडा दिवस. हा चल जातो, बाय. हो बाय. मला किती बोर होतं काय सांगू आता मी ह्यांना. कधी बघणार काय माहिती जॉब मला.
एवढी सुंदर बायको राव. काय ते संदीपला पगार 5-25 हजारासाठी एवढी सुंदर बायको त्याने इथं आणली. माझं नशीब काय, मला भेटली असती आज तिने राज केला असता मला. भाऊजी अहो, तुम्ही आजारी बिजारी का? नाही, पण तुम्ही इथं कसं काय? अहो तुमचं जॉब लागलाय ते सांगायला आल तुम्ही. अहो पण हे नाही येत घरी. ते नसू द्या, तुम्ही तर आहे ना. अहो काय पगार आहे त्याला? 40,000 रुपये. अहो तुमच्यासाठी ₹1,00,000ची नोकरी बघितली. हात सोडा माझा. अहो नोकरी पाहिली म्हणून काय हात धरणार का माझा? अहो आईश करसान एवढी कशाची गुरमी हा? अहो तुम्ही जॉब बघताय म्हणून काही ह्या सगळ्या गोष्टी करणार का? आणि एक सांगते, ह्या गोष्टीला ना मी कधीच सहमत नसणार आहे. अहो माझं घर, माझ्या जीवा नोकरी करताय तुम्ही आणि मला रुबाब दाखवता काय? हे बघा भाऊजी, तुम्ही आम्हाला नोकरी बघितली आहे ना, म्हणून ह्या गोष्टींना मी कधीच मान्यता देणार नाही. समजलं ना तुम्हाला? काय करणार तुम्ही हा? कोणाला बोलवशील हा? सोडा भाऊजी. काय करशील? वाचवा, काय करशील? वाचवा कोणीतरी. तुला बघतो मी पण आज. वाचवा. काय करतोय तू? काय करतोय? काय करतो? अरे ती आजारी होती तेव्हा. आजारी तर तुझं हे करणं बरोबर नाही. मित्राची मंडळी ती, आपल्या मित्राची बायको आहे ती. आजारी होती ती बघत होतो ना मी. पण हे तुझं चुकीचं आहे. काय झालं? अहो ती आजारी होती तेव्हा मग त्यांना जॉब लागला होता, त्या संदर्भात आलो होतो मी. काय झालं पाय? आपल्याला इथं नाही राहायचं. तुम्हाला सांगते, आपल्याला त्यांना इथं जॉब नाही लागला राहायचं. होता त्या संदर्भात आलो, त्यांना तेच सांगत होतो. एक मिनिट काय झालं? रड नकोस. काय झालं सांग मला, काय झालं? अहो तुम्ही घरी नव्हते. मी मोबाईल बघता बघता मला झोप लागली आणि भाऊजींनी येऊन माझ्यावर हात टाकला. खोटं बोलते ती बाई, खोटं बोलते. तुम्हाला माहिती, मी कधीच खोटं बोलू शकणार नाही, नाही. ती खोटं बोलणार नाही. खोटं बोलते राव ती. ऐक माझं. विश्वास नाही का? नाही, हे बघ, मित्र असेल तू माझा, पण एक स्त्री आहे. ती स्वतःची इज्जत कधी घालून घेणार नाही, लक्षात ठेव. ती काही करेल पण स्वतःची इज्जत कधी खोटं बोलणार नाही, एवढं 100% सांगतो. ए भिकाऱ्या, माझी जेव्हा जगतो, माझं घर आहे. मी तुला नोकरी लावून दिली, इथं तिथं भिका मागत होता काय? काम द्या काम द्या. मी तुला काम दिलं, मी सहकार्य केलं, माझ्या उलट तो काय आता? चल निघ चल. हे बघ, तुझी नोकरी नको, समजलं का? आम्ही 5-25 हजार असू दे पण सुखी राहू, पण तुझी नोकरी नको दादा, हे लक्षात ठेव. हा चल चल हा, चल, आणि चल, तू हा, पण. चल. पुण्यात 5-60 हजार रुपये काही नाही. 50-60 हजार पगार असू दे, 80 असू दे, काही नाही. तुम्ही सुख समृद्धीने घरी जा. आपल्या गावी जाऊन 20-25 हजार रुपये तुमचं चांगलं पोट भरण. या पुण्यात काही नाही. नको हे मला. असंच आहे. मी 50-60 हजार काही नाही. तुम्ही सुखी जासान गावाला, पण 5-25-30 हजार रुपये सुखी खासान. तेच, राहतान. तेच. आम्ही निघ म्हणलं ना तुला, तुझा चेहरा सुद्धा बघायचा नाही आणि मला. तू पण. हा चल निघ चल चल. आणि हे बघ, लक्षात ए, ठेव. थांबू नको, चल, हे बघ, मागं हे बघ, चल, तू चल, पण चल, गावाला चल. येशील, चल. हा, तुला येतो. समजेल. चल पाय. हा बघून घेतो चल. तुला. चल चल निघ चल. लागला मला शिकवा. चला तुम्ही पण. गड्यांना काही सांगितलेत काम आणि टायमाला झालेत असं नाहीच. राम राम. अरे वा, राम राम राम. ये बाय, ये बस बस बस. संपली की नाही तुझी सुट्टी अजून? हा आता संपणार आहे 2-3 दिवसात. अरे वा वा वा, अभ्यास करायचा, डॉक्टर व्हायचं ना तुला? हो. हो, चालते चालते. कसं काय नाही केलं? आलं सहज म्हणलं कसं हा, काय चाललंय चालतं बघा. चालतं. हा, पण आता काय झालं, आता त्या लेकरांचं चाललं होतं जॉब 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 पाठवल्या तर तुम्ही चांगले केलं होते. पुरीची अपेक्षा होती आमची. होती इच्छा त्यांची. शहराला कसं पुण्याला 2 पाठवून. पैसे जास्त भेटतात. हा, आता होतंय थोडीशी माझी ओढ आता, पण काही इथे बी ना सगळ्या गाड्यांच्या हाताने करून घ्यावं लागते. आहे जोड पे त्यांच्याकडून 2 टाइम डबा येतो. हे कसं काय आले? सुट्टी पेटी टाकली का कोणाच्या कार्यक्रमाला? हो, कार्यक्रमाला ते काही कोण टाक. कार्यक्रमाला आलते कुठं? कार्यक्रमाला नाही आहे बापू. काय झालंय, आम्ही जॉब सोडून आलो. का बरं? काय रे बा? काय काय खरं नाही बापू, खूप अवघड झालं? आहे. इकडे ती कमेंट रडती. काय झालं इकडे? पायल काय झालं पाणी? खवळा चिडला तुझ्या तू? नाही बाबा, काय झालं मग? कमेंट रडती बा. काही नाही. आम्ही आता कायमच इकडे आलेलो. हे काय प्रकार आहे? काय झालं? तुझा चेहरा लय उतरलाय. आई, काही नाही ग शहरात. काहीच नाही. तिथली माणसं अजिबात चांगली नाहीयेत. चांगले नाही? हे काय झालं? काय घडलंय? त्या मित्राकडेच गेलो, चला त्या मित्रानेच हात टाकला हिच्यावर.
माझे कर्मा. नोकरीसाठी हे केलं म्हणून त्याने एक रूम पाहून दिला, मला कामावर लावलं. तू तर म्हणला चांगला आहे मित्र, रूम पाहून दिलाय, जॉबला लावले. बापू आजकाल काहीच भरोसा नाही राहिला. नको रडू बाळ, नको रडू. कोणावर विश्वास ठेवा असं झालं आता. शांत. गप पायल ग बा. ताई रडू नको. आता होत असतात बारीक सगळी गोष्टी, सोडून द्या आता ते. हे बघ काय, एक वाईट स्वप्न म्हणायचं आणि सोडून जायचं. राहील तुम्हाला आहे ना, मस्त एखादा व्यवसाय टाकून देतो. आहे ना आपल्याकडे पोटापुरती शेती आहे, तर 15 एकर आहे, पूर्ण बागायती बा. मस्त तुला एक काम कर, तुम्ही एक मस्त एखादा व्यवसाय टाका आणि तेच राहा. बापू ते सुखी आहे. परत घरदार सोडून कुठे नाही. बाहेर बाहेर अहो तर त्या नोकऱ्या बी नीटनाटक्या असावात नाहीत, असं उगं कोणाच्या तरी सांगण्याने कुठं राहायचं, कुठली तरी नोकरी एडी वाकडी, मग असं लेकरांच्या नाहक प्रसंग येतात ना. ऐकून सुद्धा इतकं भयानक वाटतंय ते. मग बाबा बरं झालं आपण सगळं विकून तिकडे नाही गेलो. मग किती प्रसंग नाही बावळलं तर असतं. खूप अवघड झालं तुम्हाला असतं. इथं पाय ठेवायला जागा नव्हती, हो तसं ना, केलं हो असतं. नको म्हणावं, आता विसरून जायचं. हो जा, काही खाल्लंय का बा? चला मी आता सगळ्यांनाच बनवते जेवायला. आम्ही आज चालतो.